नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत दुधी भोपळ्याचे खमंग आणि तेवढेच पौष्टिक थालीपीठ। हे थालीपीठ तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता किंवा सकाळी नाश्त्याच्या वेळेस ब्रेकफास्ट म्हणून खाऊ शकता। हे दुधी भोपळ्याचे थालीपीठ तुम्ही लोणचं, दही यासोबत खाऊ शकता। हे खायला खूप टेस्टी वाटते। दुधी भोपळा खाण्याचे खूप सारे फायदे आपल्या शरीराला होतात, म्हणून हे दुधी भोपळा आपल्याला कोणत्या तरी स्वरूपाने खाल्ला पाहिजे। आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल थालीपीठचा तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला हे दुधी भोपळ्याचे थालीपीठ कसे करायचे हे बघूया। नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल। स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर। दुधी भोपळ्याचे थालीपीठ करण्याकरता इथे आपल्याला दुधी भोपळा लागणार आहे। इथे मिरची, आलं, लसूण याची जाडसर पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आणि इथे दुधी भोपळा आपल्याला किसून घ्यायचा आहे मध्यम किसणीने। आपला दुधी भोपळा कोवळा आहे त्याच्यामुळे मी याला सालासकट किसून घेणार आहे। पण तुमचा जर दुधी भोपळा हा जरड असेल तर तुम्ही याचे सालं काढून घ्यायचे आहे आणि मग किसायचं आहे। आपला हा कोवळा आहे त्याच्यामुळे मी याला सालासकटच किसणार आहे, कारण की याच्या सालीमध्ये सुद्धा खूप सारे विटॅमिन्स असतात। त्याच्यामुळे आपल्याला सालासकटच, कोवळी असेल तर सालासकट किसून घ्यायचे आहे। मी ही सालासकट किसून घेते। इथे मी दुधी भोपळा असा कट करून घेतलेला आहे मधून। आता याला पण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि किसणीने किसून घ्यायचं आहे। इथे आपल्याला दुधी भोपळा मध्यम किसणीने किंवा थोडंसं मोठ्या किसणीने किसून घ्यायचं आहे। मी अशा तऱ्हेने पूर्ण दुधी भोपळा किसून घेते। इथे आपण अशा तऱ्हेने पूर्ण दुधी भोपळा किसून घेतलेला आहे। इथे आपल्याला आलं, लसूण, मिरची याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। इथे मी पेस्ट तयार करून घेतली आहे। इथे आपण एका बाउलमध्ये दुधी भोपळ्याचा किस काढून घेतलेला आहे। यामध्ये आपल्याला तीळ घालायची आहे 1 चम्मच आणि आपल्याला अर्धा चम्मच ओवा घालायचा आहे। यामध्ये तिखट, मीठ आणि हळद घालायचं आहे। इथे मी चवीनुसार मीठ घालत आहे, हळद घालत आहे आणि किंचित तिखट घालायचं आहे, कारण की आपण मिरची घेतली आहे त्या अंदाजाने इथे आपल्याला तिखट घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला कांदा घालायचा आहे, कोथिंबीर आणि आपण बारीक करून ठेवलेला आलं, लसूण, मिरची याची पेस्ट टाकून घ्यायची आहे। हे आलं, लसूण, मिरची याची पेस्ट आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला। इथे आपण दुधी भोपळ्याच्या किसमध्ये सगळे मसाले घालून मिक्स करून घेतलेले आहे। आता यामध्ये आपल्याला कणिक घालायची आहे गव्हाची आणि इथे आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे। तुम्ही इथे कोणतेही पीठ घालू शकता, ज्वारीचं, बाजरीचं। आता हे यालासुद्धा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे। आता याला आपल्याला हे पाणी घालून भज्याच्या पिठाप्रमाणे भिजवून घ्यायचं आहे। इथे बघू शकता तुम्ही, आपण हे भज्याच्या पिठाप्रमाणे भिजवून घेतलं आहे। थोडं थोडं पाणी घालून आपण हे भज्याच्या पिठाप्रमाणे भिजवून घेतलं आहे। बघू शकता तुम्ही, खूप पातळी भिजवायचं नाही आहे आणि खूप घट्टही भिजवायचं नाही आहे। अशा प्रकारे आता आपण थालीपीठ करायला घ्यायचे आहे। इथे आपण गॅसवर नॉनस्टिक तवा ठेवला आहे गरम होण्यासाठी। आपला तवा गरम झालेला आहे। आता तव्याला आपण थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। इथे मी छान तेल लावून घेते आणि इथे आपल्याला हात ओले करून घ्यायचे आहे। थालीपीठ टाकण्याच्या अगोदर इथे मी हात ओले करून घेते। अशा प्रकारे आपल्याला हात ओले करून घ्यायचे आहे, म्हणजे आपले सारण हाताला चिकटणार नाही। आणि इथे जितकं पाहिजे तितकं आपल्याला सारण घेऊन घ्यायचं आहे आणि तव्यावर घालून पसरून घ्यायचं आहे। मी इथे जेवढं पाहिजे तेवढं सारण घेतलं आहे आणि हे हळूहळू करून पूर्ण सारण तव्यावर असं पसरून घ्यायचं आहे। असं हळूहळू करून पसरून घ्यायचं आणि जेवढं निघेल तेवढं त्याचं वरचं काढून घ्यायचं आहे असं हळूहळू।
तुम्हाला जर हे जमत नसेल तर याच्यापेक्षा थोडंसं पातळ सारण तुम्ही करून चमच्याने सुद्धा असं गोल करून घालू शकता. पण ज्यांना सवय असं करण्याची त्यांनी हे करू शकता. असं मी छान पसरून घेतलेलं आहे. जेवढं असं जाडीचं पाहिजे तेवढं. तुम्ही एकदम पातळी करायचं नाही आणि खूप असं जाडं थर ठेवायचं नाही आहे. मीडियम थर ठेवायचं आहे थालीपीठाचं. अशा तरी मी पसरून घेतलेलं आहे. आता यावर आपल्याला झाकण ठेवून काही वेळ शिजवून घ्यायचं आहे एक बाजू. इथे मी एक बाजू छान खमंग शिजवून घेते. इथे थोडा वेळ झालेला आहे. आपण बघूया. आता आपल्याला हे पलटून घ्यायचं आहे. पण त्या अगोदर आपण इथे याच्यावरती तेल टाकून द्यायचं आहे. साईडनी वगैरे असं. आणि हे जोपर्यंत पूर्ण खालची बाजू शिजत नाही तोपर्यंत याला पलटवायचं नाही आहे. इथे आपण हे काढून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही खालची बाजू छान आपली खरपूस भाजल्या गेलेली आहे. आता याला या साईडने तेल लावून घ्यायचं आहे आणि याला एक साईडची जी खालची बाजू आहे ते सुद्धा आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायची आहे. मी छान खरपूस भाजून घेते. इथे थोडा वेळ झालेला आहे. आपण थालीपीठच्या दोन्ही बाजू छान खरपूस शिजवून घेतलेले आहे. हे आपलं थालीपीठ रेडी झालेलं आहे. याला आता आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. इथे तयार झालेलं आहे आपलं पौष्टिक खमंग दुधी भोपळ्याचे थालीपीठ. तर असे दुधी भोपळ्याचे खमंग आणि पौष्टिक असलेले थालीपीठ तुम्ही नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.